विधानसभा निवडणुकीत प्रचारादरम्यान दिलेल्या वचननाम्यानुसार राज्यातील सामान्य गोरगरीब कामगार शेतमजूर शेतकरी यांना 10 रुपये जेवण व शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याच्या आश्वासनाची पूर्तता उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री होताच हिवाळी अधिवेशनात केल्याने येत्या नवीन वर्षात प्रायोगिक तत्वावर राज्यात 50 ठिकाणी शिवभोजन थाळी योजना सुरू करण्याचं तसेच शेतकऱ्यांचे 2 लाखांपर्यंत कर्ज माफ केल्याने शिवसेना प्रमुखाने दिलेला शब्द पाळून वचननामा खरा करून दाखवल्याने सर्वत्र आनंदाचं वातावरण तयार झालं आहे। त्यामुळे रयतेचं राज्य आलं असल्याचं मत यावेळी खासदार कृपाल तुमाने यांनी व्यक्त केलं। मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून तयार झालेल्या रयत माऊली अन्न सेवा अंतर्गत युवा सेना जिल्हा प्रमुख हर्षल काकडे, शिवसेना हिंगणा विधानसभा संघटक संतोष केचे, सामाजिक कार्यकर्ते दिलीप शाह यांनी स्वयंस्फूर्तीने सामाजिक भावनेतून पुढाकार घेत शासन अनुदानाशिवाय वाडी MIDC चौकातील राहुल कॉम्प्लेक्स परिसरातील शिवभोजन थाळी योजनेनुसार 10 रुपयात जिल्ह्यातील पहिल्या भोजन केंद्राचं उद्घाटन खासदार कृपाल तुमाने यांच्या हस्ते करण्यात आलं। पहिल्याच दिवशी 345 लाभार्थ्यांनी शिवभोजन थाळीचा आस्वाद घेत समाधान व्यक्त करून स्तुत्य उपक्रमाला उत्स्फूर्तपणे प्रतिसाद दिला। शासनाच्या मदतीची वाट न बघता युवा सेनेने जनहितार्थ हा उपक्रम प्रारंभ केला असून शासनाची मदत प्राप्त झाल्यावरही योजना उत्तम पद्धतीने यशस्वी करू असं प्रतिपादन युवा सेना जिल्हा प्रमुख हर्षल काकडे यांनी केलं। यावेळी वाडी नगर परिषदेचे ज्येष्ठ नगरसेवक राजेश जयस्वाल, नगरसेविका मीरा परिहार, विजय मिश्रा, शत्रुघ्न सिंह परिहार, विलास भोंगाडे, प्राध्यापक सुरेंद्र मोरे, कपिल भलमे, प्रफुल्ल भलमे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। खासदार कृपाल तुमाने यांनी 10 रुपये भरून भोजनाचा स्वाद घेत स्तुत्य उपक्रमाबद्दल युवा सेना जिल्हा प्रमुख हर्षल काकडे, संतोष केचे यांचं अभिनंदन केलं। जितेंद्र उके, विदर्भ न्यूज, नागपूर।